मित्रांनो, चला तर आज आपण बनवणार आहोत तिखट पुऱ्या. याला धापाटे पण म्हणतात. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 3 वाट्या, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, जिरा घेतलेला आहे थोडं आणि लसूण मिरची ठेचून घेतलेली आहे. भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे. चला तर मग अगोदर आपण कणिक मळून घेऊया. बेसन पीठ, जिरं, लसूण मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीर हे सर्व टाकून घेऊया आणि आपल्याला याच्यात थोडीशी हळद टाकायची आहे. चवीनुसार याच्यात मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून कणिक चांगली मळून घ्यायची आहे. इथे कणिक मळून अर्धा तास भिजत ठेवली होती. आता आपण याच्या पुऱ्या बनवायला घेऊया. इथे मी चपाती एवढ्या साईजची एकच पोळी लाटून घेतलेली आहे आणि नंतर वाटीने अशा बारीक बारीक पुऱ्या बनवलेल्या आहेत. आता आपण फ्राय करूया. पुऱ्या फ्राय करताना गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि पुऱ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, या पुऱ्या नक्की ट्राय करून बघा घरी. खरंच आवडतील तुम्हाला आणि खूप टेस्टी लागतात या पुऱ्या. याला धापाटेही म्हणतात. इकडे पुऱ्या आपल्या सगळ्या फ्राय होत आहेत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे बघू शकताय खमंग अशा पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब